बी रेडी स्टार्ट. प्रस्तुतचा अर्ज वादी यांनी दिवाणी प्रक्रिया संहिता आदेश 39 नियम 1-2 तसेच कलम 151 अन्वये तूर्तातूर्त मनाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे आणि वादीच्या अर्जातील कथन थोडक्यात असे आहे की सदरचा दावा वादी यांनी मौजे कबनूर येथील जमीन गट नंबर 47 क्षेत्र 1 हेक्टर 61 आर तसेच जमीन गट नंबर 46 क्षेत्र 3 हेक्टर 38 आर संदर्भात मालकी हक्क घोषित होऊन मिळण्यासाठी तसेच सदर मिळकती संदर्भात प्रतिवादी क्रमांक 1 ते 9 यांनी वादीच्या ताबे वहिवाटीस हरकत अडथळा करू नये. अगर मिळकतीचे स्वरूप क्षेत्र यांच्यामध्ये बदल करू नये अशा स्वरूपाची मनाई मिळण्यासाठी दाखल केलेला आहे. वादींच्या कथनानुसार मौजे कबनूर येथील मूळ जमीन सर्वे नंबर 16 हिचे क्षेत्र 31 एकर 34 गुंठे असे होते. सदरची मिळकत ही वादींचे पणजोबा नामे आबाजी गाढवे यांच्या मालकीची वहितीची होती. आबाजी यांच्या मृत्यूनंतर अर्जात नमूद केलेल्या वंशावळीप्रमाणे त्यांच्याकडे वारसाकडे सदरची मिळकत आली. आबाजीच्या मृत्यूनंतर महसुली सदरी खासरापत्रक पाहणीपत्रक या अभिलेखावर सदरची मिळकत ही 16/15 एकर 37 गुंठे कृष्णाजीच्या नावे होती व 16 व 15 एकर 37 गुंठे तुकाराम माधवराव यांच्या नावे होती. परिच्छेद. वादीचे कथन असे आहे की त्यानंतर मात्र सदर मिळकतीचे सरनिरस मानाने वाटप होऊन भारी हलक्या जमिनीच्या दर्जाप्रमाणे 13 एकर 1 गुंठे जमीन गुडेराव कृष्णाजी यांना देण्यात आली आणि तुकाराम माधवराव यांना जमीन हलक्या प्रतीच्या असल्याने त्यांच्या नावे 18 एकर 37 गुंठे जमीन देण्यात आली. सदरनी वाटणी ही संबंधित हिस्सेदाराच्या संमतीने जमीन कमी जास्त प्रतिदी असल्याने करण्यात आली. त्याप्रमाणे पोट हिस्सा फाळणीमध्ये हिस्सा नंबर 4 मध्ये संबंधित गुडेराव कृष्णाजी, गंगाधर रामराव आणि तुकाराव माधवराव यांनी सदरचे हिस्से मान्य असलेबाबत सह्या केलेल्या आहेत. हिस्सा नंबर 12 मध्ये सदरच्या नोंदी कायम करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे टिपण उतारा आणि पोट हिस्सा नकाशा तयार केले गेले व फेरफार 261 प्रमाणे सर्वे नंबर 16 15 एकर 37 गुंठे कृष्णाजी यांच्या नावे करण्यात आला. सर्वे नंबर 16 व 15 एकर 37 गुंठे यांनी विभागणी सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 2 मध्ये करून सदरची मिळकत 8 एकर 14 गुंठे गंगाधर रामा यांच्या नावे आणि सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 3 क्षेत्र 10 एकर 19 गुंठे जमीन तुकाराम माधवराव यांच्या नावे लावण्यात आली. परिच्छेद. सदरचे अभिलेख फाळणी 12 नावाने देखील ओळखले जाते. त्याप्रमाणे पोट हिस्सा नकाशा तयार करण्यात आला. सन 1958 मध्ये वाटणी होऊन माधवराव यांच्या हिश्श्यास 10 एकर गुंठे जमीन आणि गंगाधर रामराव यांच्या हिस्स्यास 8 एकर 14 गुंठे जमीन देण्यात आली. त्यांना वाटून दिलेल्या जमिनीमध्ये त्यांच्या हिस्सेप्रमाणे त्यांची वहिती होती. सन 1969-70 साली पोट हिस्सा मोजणी करण्यात आली. त्यावेळी विशेष जिल्हा निरीक्षक भूमी अभिलेख दशमाव परभणी यांनी स्थळ पाहणी करून जागेवर असलेल्या परिस्थितीनुसार खालीलप्रमाणे पोट हिस्से पाडले. सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 1 गुडेराव 13 एकर 1 गुंठे. सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 2 गंगाधर रामराव 8 एकर 14 गुंठे. सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 3 तुकाराम माधवराव 10 एकर 19 गुंठे. त्याप्रमाणे
ज्यांचे त्यांचे वहितीप्रमाणे फेरफार नंबर 269 हा मंजूर करण्यात आला. वादींचे कथन पुढे असे आहे की सन 1970 ते 1982 या काळामध्ये पोट हिस्सा सर्वे झाल्यानंतर संबंधित जमिनीचे महसुली अभिलेख तयार करण्यात आले. त्यामध्ये सर्वे 16/1 क्षेत्र 5 हेक्टर 27 आर गुंडेराव कृष्णाजी यांच्या नावे करण्यात आले. सर्वे नंबर 16/2 क्षेत्र 3 हेक्टर 38 आर गंगाधर रामराव यांच्या नावे करण्यात आले. सर्वे नंबर 16 हिस्सा नंबर 3 क्षेत्र 4 हेक्टर 24 आर माधवराव रामराव यांच्या नावे करण्यात आले. त्याप्रमाणे जमिनीचे 7/12 तयार करण्यात आली. कबनूर गावी एकत्रीकरण योजना अंमलात आली. त्याप्रमाणे दिनांक 8/3/1982 रोजी एकत्रीकरण योजनेनुसार संबंधित सर्वे नंबरचे गट नंबर पाडण्यात आले. सदरच्या एकत्रीकरण योजनेनंतर वस्तुस्थितीनुसार असलेल्या परिस्थितीनुसार सदर मिळकतीचे गट नंबर 45, 46, 47 असे 3 गट पडले. स्टॉप.